मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये भारताच्या राज्यघटनेबद्दल एक पुस्तक प्रकाशित करण्याचा कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाची खरं तर पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या ॲक्शनला आपल्या लोकांची रिॲक्शन सुरू झाली. खरं तर भारताची राज्यघटना बदलणे इंदिरा गांधीला जमलं नाही, राजीव गांधींनाही जमलं नाही, अटल बिहारी वाजपेयीलाही जमलं नाही आणि वर्तमानातले प्रधानमंत्री भारताचे नरेंद्र मोदींनाही ते जमत नाही. मुळात भारताची राज्यघटना बदलणे आणि तिच्यामध्ये चेंजेस करणे, परिवर्तन करणे, अमेंडमेंट करणे, भारताच्या पार्लमेंटला भारताच्या राज्यघटनेमध्ये अमेंडमेंट करण्याचे, दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत. तिला बदलण्याचे अधिकार भारताच्या पार्लमेंटला नाही आहेत. मग जे अधिकार भारताच्या पार्लमेंटला नाही आहेत ते अधिकार एखादा व्यक्ती एखादं पुस्तक कुठंतरी लिहून भारताची राज्यघटना बदलणं किती गरजेचं आहे हे सांगण्याचा केविलवाणी प्रयत्न करतोय आणि अशा व्यक्तीला आपण विरोध करतोय. मुळात विरोध करणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की खरंच भारताची राज्यघटना इतक्या सहजपणे बदलता येते का आणि ती कोणाला बदलता येते. जो व्यक्ती हे पुस्तक लिहितोय किंवा ज्यांनी ते लिहिले त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय लिहिले, खरं तर ते पुस्तक बाहेर आल्याच्या नंतर वाचून त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर देणं ही खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक चळवळीची नैतिकता आहे. पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक चळवळीची नैतिकता गमावून बसलेली माणसं उठतो, निषेध, मोर्चे, आंदोलनं, पोलीस केस है ना, यामध्ये आपला वेळ वाया घालवतो. याचा अर्थ असा होतो की आपण ते बौद्धिक विरोध करतात, आपण शारीरिक विरोध करतो. बौद्धिक विरोध हा बौद्धिक विरोधाला प्रतिकार करू शकतो, शारीरिक विरोध हा शारीरिक विरोधालाच संपू शकतो. त्यामुळं शारीरिक विरोधाने बौद्धिक विरोध जो आहे तो कधीच भक्कम करता येत नाही. विरोध विषय काय आहे की भारताची राज्यघटना बदलण्याचा विषय आहे. आणि साधी गोष्ट आहे की भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकाला, म्हणजे ज्या कोकाटेंनी ते पुस्तक लिहिलं त्या कोकाटेंना सुद्धा अधिकार आहे आणि तो अधिकार सुद्धा भारताच्या राज्यघटनेनेच दिलेला आहे. तो स्वतःला भारताचा नागरिक मानू द्या अथवा न मानू द्या, पण भारताची राज्यघटना त्याला भारताचा नागरिकच मानते. तो घटनेला मानू द्या अथवा न मानू द्या, भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या हक्क आणि अधिकारांमुळे तो भारतामध्ये जन्मापासून ते आजपर्यंत जगतोय, जगत आहे आणि मरेपर्यंत जगत राहील. त्याचं लिहिण्याचं जे स्वातंत्र्य त्याला देण्यात आलेलं आहे हे सुद्धा भारताच्या राज्यघटनेनेच देण्यात आलेलं आहे. त्यामुळं त्या कार्यक्रमाचं जे रूपरेषा होती, त्या कार्यक्रमामध्ये येणारी जी लोक होती, मुळात या लोकांनी असा एक वर्ग निर्माण केलेला आहे. आपण पाहत असाल की भीमा कोरेगावला ज्यावेळेस आपण दरवर्षी जातो, त्या भीमा कोरेगावच्या जागेचा लढा चालू आहे आणि त्या लढ्यामध्ये रोहन माळवदकर जो व्यक्ती आहे, त्याचा बाप जो आहे, ही दोन व्यक्ती त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून होती. आणि त्याचबरोबर तुम्हा कदाचित आपल्या तरुणांना
दुसऱ्यांना ऐकायचं नाही आहे. कारण ते आपल्यातच ऐकत नाहीत. म्हणजे हे फक्त ऐकीव माहितीवर प्रोपगंडा करणारी आपली लोकं आहेत. वाचण्याचा छंदच नाही, वाचण्याचा आणि त्यांचा कधी काही संबंधच आला नाही. त्याच्यामुळं पुस्तकं वाचल्याशिवाय तुम्हाला पुस्तकांची उत्तरं देता येणार नाहीत. आपल्या अगोदरची जी पिढी होती ती काही प्रमाणामध्ये हे काम करायची, की म्हणजे बौद्धिक विरोध जो आहे तो ते करायचे. पण तो पण काही प्रमाणामध्ये दलित पॅन्थरच्या उद्रेकामध्ये, दलित पॅन्थरच्या गाढवांमुळे संपुष्टात आलेला आहे. आता आपण फक्त उठतो आणि झेंडे हातात घेऊन, दांडे हातात घेऊन कलेक्टर कचेरी असेल, तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल, रस्ता असेल, चौक असेल, तिथे फक्त निदर्शनं आणि मोर्चे करतो. आणि जास्तीत जास्त तहसीलदारला, कलेक्टरला, SP ला किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला नेऊन अर्ज देतो. यानं काय होतं हो? तुमची जी अर्ज जातात पोलीस स्टेशनला, तहसीलला किंवा अन्य कार्यालयामध्ये, यातून आउटपुट काय निघतं? तर यातून आउटपुट 0 निघतं. फक्त दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातम्या येतात आणि तिसऱ्या दिवशी कालचा पेपर उद्याची रद्दी होऊन बसते. त्यामुळं आपल्याला जो बौद्धिक संघर्ष करायचा आहे, हा बौद्धिक संघर्ष आपण बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं रेडियल्स इन हिंदुझम हे पुस्तक किती लोकांनी वाचले मला माहीत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनालिसिस ऑफ कास्ट या पुस्तकामध्ये गांधींना दिलेली उत्तरं, बाबासाहेब आंबेडकरांची गांधींना दिलेली उत्तरं तुम्ही वाचा. बाबासाहेब आंबेडकर गांधींचे बौद्धिक विरोधकच होते. पुणे कराराच्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांची आणि गांधींची ज्यावेळेस समोरासमोर चर्चा झाली, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी गांधींना दिलेली उत्तरं जरा डोक्यात घ्या. गांधींना वापरलेली शब्द जरा डोक्यात घ्या. आपली संस्कृती ही त्या बाबासाहेब आंबेडकरांची आहे, ज्यांनी गांधींच्या मागे करोडो लोक असताना सुद्धा गांधीला नतमस्तक व्हायला लावलं होतं. आपली संस्कृती त्या गांधीची नाही आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्यावर टीका केली म्हणून आपण त्याचं घर जाळायचं, त्याला मारायचं, त्याला झोडायचं, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायची, ही आपली मुळातच संस्कृती नाही. आपली संस्कृती त्या बुद्धाची आहे, ज्यांनी अंगुलीमालाला सुद्धा बुद्धं शरणं गच्छामी म्हणायला लावलेलं आहे. त्यामुळं काल परवापासून ज्या पुस्तकावर आपण ही सगळी निवेदनं देणं, मोर्चे काढणं, आंदोलन करणं, ह्या सगळ्या गोष्टी करतोय, त्यांचा कार्यक्रम काल उधळून लावण्यात आला. बरं, यातून साध्य काय झालं? त्यांचं पुस्तक छापण्याचं थांबलंय का? त्यांच्या पुस्तकाच्या प्रती मार्केटमध्ये येण्याच्या थांबल्यात का? किंवा त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या डोक्यातल्या विचारांमध्ये आपण काही परिवर्तन करू शकलोय का? हा खरं तर आपल्या सांस्कृतिक संघर्षाचा सगळ्यात मोठा हिस्सा आहे. त्याच्या डोक्यात आपण काही परिवर्तन घडवून आणू शकलोय का? आणि जर घडवून आणू शकलो नाही तर रस्त्यावरच्या लढाईने आपण साध्य नेमकं काय केले? तर आपण साध्य त्यांनी फक्त ॲक्शन द्यायची आणि आपण फक्त रिॲक्शन घ्यायची, एवढंच साध्य केलेलं आहे त्याच्यातून. पण आत्तापर्यंत असं संविधान प्रेमी व्यक्तीला कुठल्याच असं वाटलं नाही की बाबा त्यांचा कार्यक्रमसुद्धा संविधानिकच आहे, तो कार्यक्रम होऊ दिला पाहिजे, ती पुस्तक मार्केटमध्ये येऊ दिलं पाहिजे, त्यालासुद्धा बोलण्याचा, लिहिण्याचा, वाचण्याचा, ऐकण्याचा, सांगण्याचा अधिकार भारताच्या राज्यघटनेनेच दिलेला आहे. त्याचं पुस्तक प्रकाशन होण्याआधी आपण त्याचा कार्यक्रम उधळून लावणं खरं तर ही प्रथम भारताच्या राज्यघटनेची हत्या आहे आणि ती आपण स्वतःला संविधानप्रेमी म्हणून घेऊन करतोय, है ना? आपण भारताच्या राज्यघटनेची मुलं आहोत असं आपल्याला प्रत्येकालाच वाटतं. पण ती भारताची राज्यघटना
एखाद्या अतिशय खोडकर मुलाला सुद्धा तितकीच वागणूक चांगली देते आणि एखाद्या चांगल्या आणि हुशार विद्वान मुलाला सुद्धा तितकीच वागणूक चांगली देते, कारण ती आई आहे. आणि आईवर शिंतोडे उडवणारे, आईला घराच्या बाहेर काढणारे, आईला घराच्या बाहेर हाकलून देणारे असे बरेचसे लेकरं जन्माला येतात. याचा अर्थ असा होत नाही की ती आई वाईट आहे. तिच्यासाठी तर दोन्ही लेकरं समानच आहेत, जे तिला मानतात आणि जे तिला मानत नाहीत. तसाच काहीचा प्रकार भारताच्या राज्यघटनेबद्दल हा करण्यात आलेला आहे. जो व्यक्ती हे पुस्तक लिहितोय, खरं तर त्याला तो कोकाटे जो आहे, ज्या कोकाटेला हे लिहिण्याचा जो अधिकार आहे हा सुद्धा मनुस्मृतीने दिलेला नाही, तर तो भारताच्या राज्यघटनेने दिलेला आहे. त्याच्यामुळं त्याची भूमिका काय आहे त्याचा सुद्धा खरं तर आपण आदर करणं काळाची गरज होती. आपण त्याचा आदर केलाच नाही. मुळात आज आपण त्यांचा कार्यक्रम उधळून लावला, ठीक आहे, पण त्यांनी हा कार्यक्रम घेण्याच्या अगोदर त्या पुस्तक निर्मितीसाठी नुसतेच परिश्रम घेतलेले नाहीत, तर त्या पुस्तकाचं समर्थन करणारे असे हजारो लोक त्यांनी निर्माण केले. त्यांच्या डोक्यामध्ये ती भूमिका घातलेली आहे. त्यामुळं भारताची राज्यघटना कशी चुकीची आहे, ती का बदलली पाहिजे, याबद्दल त्यांच्या डोक्यामध्ये जे विष आहे ना, हे विष त्या पुस्तकाच्या माध्यमातून बाहेर येणार आहे आणि आलेलं आहे. तर ते विष काय आहे ते आपल्याला पाहावं लागणार आहे. आपण फक्त गोळवळकरांचा विरोध करतो, RSSचा विरोध करतो. गोळवळकरांनी लिहिलेलं बंच ऑफ थॉट पुस्तक किती लोकांनी वाचले है ना? किंवा गोळवळकरांनी जी बंच ऑफ थॉटमध्ये भारताच्या हिंदू राष्ट्राची जी संकल्पना मांडलेली आहे, त्यावर संविधानवाद्यांची भूमिका काय आहे, संविधानवाद्यांकडे कुठला प्लॅनिंग आहे, संविधान राष्ट्र ठेवण्यासाठी, भारत हे एक राष्ट्र ठेवण्यासाठी तुमच्याकडे भूमिका कुठली आहे? तुम्ही जसं भारत राष्ट्र भूमिका मांडू शकता, तशीच भूमिका हिंदू राष्ट्र मांडण्याची सुद्धा त्यांना स्वातंत्र्य भारताच्या राज्यघटनेनेच दिलेलं आहे. त्यामुळे एखादा कोणीतरी लेखक काहीतरी पुस्तक लिहितोय म्हणून आपण त्याला विरोध करण्यामध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा भारताच्या राज्यघटनेबद्दल त्यांचे मनसुबे काय आहेत खरं तर हे जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची संविधानप्रेमी लोकांची गरज आहे. पण आपण तसं करत नाही. त्यांनी त्या पुस्तकाच्या माध्यमातून डोकी निर्माण केलेली आहेत. जशी भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये ह्या रोहन माळवदकर वगैरे ही जी लोक आहेत, या लोकांनी भीमा कोरेगावचा इतिहास खोटा आहे है ना, हे सांगण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. तशी लोक तयार केलेली आहेत. तसं प्रबोधन आज दिवस रात्र त्यांचं चालू आहे. पण तो इतिहास कसा खरा आहे, भीमा कोरेगावच्या जागेचा प्रश्न, भीमा कोरेगावच्या लढाईच्या अस्तित्वाचा प्रश्न, ही सगळी प्रश्न घेऊन आपण बौद्धिक दृष्टिकोनातून कधीच पुढे येत नाही किंवा त्यांचा विरोध करत नाही. आपण उठतो सुटतो शिव्या घालायला लागतो, उठतो शिटतो शिव्या घालायला लागतो. आणि त्यांना तेवढंच पाहिजे की तुम्ही शिव्या घालाव्यात. तुम्ही शिव्या घातल्या की ते जिंकले, तुम्ही विरोध केला की ते जिंकले, तुम्ही रस्त्यावर आले की ते जिंकले, तुम्ही निवेदनं दिले की ते जिंकले. कारण तुम्हाला त्यांना रस्त्यावरच ठेवायचं आहे. कारण रस्त्यावरच्या लोकांना मारायला जास्त वेळ लागत नाही, बौद्धिक लोकांना मारायला जास्त वेळ लागतो. त्यामुळं ते नेहमीच असे प्रयत्न करत असतात. आता ह्या संविधान बदलासाठी जे पुस्तक लिहिले जात होतं, मुळात त्या पुस्तकाची जी कन्सेप्ट आहे, त्याचा बेस जो आहे, त्या व्यक्तीचं जर फेसबुक तुम्ही जर चेक केलं तर त्याहून हे कळून येतं की त्यांना BN रावांना त्याच्यामध्ये प्रमोट करायचं आहे. मुळात BN रावांचं जे भारताच्या राज्यघटनेसाठी योगदान आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा नाकारलेलं नाही.
त्यामुळं आम्ही बी एन रावांचं योगदान नाकारण्याचा संबंधच येत नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली हे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद सांगतात, हे सुद्धा नाकारून चालणार नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जे गौरव उद्गार बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काढले, तेच गौरव उद्गार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बी एन राव यांच्याबद्दल काढले असते, किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या समांतर भूमिकेमध्ये डॉक्टर बी एन राव यांची जर भूमिका आहे, असं तत्कालीन घटना समितीच्या अध्यक्षांनी म्हटलं असतं, तर बी एन रावांचा सुद्धा सन्मान करण्याइतके आम्ही बौद्धिक मॅच्युअर आहोत. तुमच्यासारखे कलुषित लोक आम्ही नाहीच आहोत. त्यामुळं बी एन रावांना प्रेझेंट करण्यासाठी किंवा वर्तमान भारताची राज्यघटना कुठल्या कुठल्या देशांची कॉपी करून घेतलेली आहे, कुठल्या कुठल्या देशांचे त्याच्यामध्ये कुठले कुठले आर्टिकल्स घेतलेले आहेत, कोणत्या देशातून काय घेतलेलं आहे, अशा प्रकारची बोगस आणि भंपक भूमिका आजपर्यंत संघाच्या लोकांनी मांडलेलीच आहे. नाही अशातली बाब नाही. तेच या पुस्तकाच्या माध्यमातून पुढं येणार होतं. शक्यतो ते येईल सुद्धा, पण त्यांना त्याच तोडीचं उत्तर देण्यासाठी आपण सज्ज होण्याची गरज आहे. रस्त्यावर विरोध करून आपले प्रश्न सुटणार नाहीत.